गेल्या काही महिन्यापासून कांद्याच्या भावात होत असलेली घसरणीला काहीसा ब्रेक लागलेला आहे। सध्या कांद्याच्या भावात थोडीफार सुधारणा झालेली आहे, त्याच्यामुळे शेतकरी काहीसा समाधानी झालेला आहे। मी आता उभा आहे मनमाड बाजार समितीत। इथे शेकडो शेतकरी जे ते कांदा घेऊन आलेले आहे, लिलाव झालेला आहे आणि आता कांद्याला जो भाव आहे त्याच्यात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे। आता जो भाव मिळतोय त्याच्यात त्यांना परवडतोय का आणि त्यांचं मागणी काय? भाऊ काय म्हणाल, आता जो भाव मिळतोय किती भाव मिळतोय आणि तुम्ही समाधानी आहात? सरासरी जर विचार केला तर 2000-2100-2200 विकतोय, पण तरी पण शेतकऱ्याला जो परवडत नाही आज पण। त्याला कारण म्हणजे ह्या कांद्याला लागतं कमीत कमी 4.5-5 महिने, त्यानंतर तो स्टोर केला जातो, त्यानंतर तो आता बाहेर घेतोय, तरी नाही परवडत आहे। बेटा तू कांदा घेऊन आलाय तुझ्या वडिलांसोबत, काय भाव मिळाला आणि तुम्हाला परवडतोय? 2100 रुपये भेटला आणि आम्हाला परवडत नाही, तर कांदा म्हणजे शेती करावीच नाही असं वाटतंय आता। तुमचं काय मत आहे, आता काय भाव मिळतोय आणि नाफेड कधी तुम्ही कांदा का देत नाही? नाफेडला कांदा देऊ आम्ही, पण मग नाफेडचे बाजार अशी पाहिजे तशी नाही देऊ राहिले ना। नाफेडला बाजार देवस्तोवर भाव देवस्तोवर व्यापाऱ्यालाच तुम्ही सांगा ना काय अशा भावात खरेदी करा। आज जो कांदा 2200-2000 रुपये विकू राहिला, हा सरासरी विकतोय 2000-2200, याच्यात परवडत नाही ना शेतकऱ्याला। आज 4 महिने कांदा साठून बी तेच भाव आहे। काय भाव मिळाला? आता आम्हाला आमची अपेक्षा अशी आहे का आम्हाला 3000च्या वरती भाव मिळायला पाहिजे, तर आमची सरासरी होती। आज खादीचा भाव काय झालाय, 10-26 ची गोणी झाली 2800 रुपये। आता त्या 1 एकराला 10 गोण्या वापरायचे, आम्हाला किती पैसे होते त्या 10 गोण्याचे याच्यावर हिशोब करा ना। आणि शिवाय मजुरी लागण, कांदीच आज 15,000 रुपये एकर कांदीची लागण चालू आहे, काढायचे 15,000, लावायचे 15,000, औषध। पण आता सरकारने तर नाफेड मध्ये भाव पण वाढ केलेली आहे ना? नाही ना, किती 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 वाढ केली सरकारने नाफेडचा भाव देऊच नका, सरळ मोकळं करून द्या। व्यापाऱ्याला सांगा अशा भाव तुम्ही खरेदी केली पाहिजे। नाफेडचा विषयच नाही, नाफेडचं काही खरं नाही राहिलं। एकूणच आपण बघितलं असेल तर नाफेड पेक्षा जास्त भाव जो आहे तो आता व्यापारी देऊ लागले, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडकडे पाठ फिरवलेली आहे। मात्र व्यापारी जो भाव देत आहे त्याच्यातही त्यांना पाहिजे तेवढं परवडत नाहीये, ना नफा ना तोटा असे भाव आहे। जर 2 पैसे खिशात पडायचे असतील तर किमान प्रति क्विंटल 3000 रुपये मिळालं तरच शेतकरी समाधानी होईल। बाबू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड।